यंदाच्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व ग्राहकांना, ठेवीदारांना, तसेच कर्जदार सभासदांना आणि या जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्गाला सातारा जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून आणि राज्यसभेचा खासदार म्हणून माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने या जिल्ह्यातील तमाम सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी, आनंदाची आणि आरोग्यदायी अशी जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जे सर पूरग्रस्त शेतकरी आहे त्यांना बँकेकडून आपल्या काय मदत केली? निश्चितपणाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळी कधी आपत्ती येईल त्या त्यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपला नेहमीच वाटा उचललेला आहे. कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 3 कोटी रुपयाची मदत ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली होती. त्यापूर्वी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणाने आम्ही मदत केली होती. आणि यंदा मला सांगायला आनंद होतोय की या चालू वर्षी जो पूरहानी झाली त्या पूरहानीला सुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या नफ्यामधून 1 कोटी, तसेच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून 22 लाख रुपये संचालक आणि आमचे सर्व कर्मचारी यांच्या ह्याच्यामधून संचालकांचा एक भत्ता आणि कर्मचाऱ्यांचा पगार 1 दिवसाचा असं मिळून 22.5 लाख रुपये या असा निधी, एकूण 1 कोटी 22.5 लाख एवढा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत मुख्यमंत्री निधीस आम्ही देऊ केलेला आहे. काल विरोधकांकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली, त्याबद्दल आपलं काय मत राहिलं? नाही, कशा संदर्भात शेतकऱ्यांना जे कर्ज